नमस्कार मित्रांनो, पल्लवी धारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका खूपच रंजक आणि तितक्याच गहन विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे स्त्रीमन. स्त्रीमन ही खरोखरच एक अथांग आणि सुंदर गुंतागुंत आहे. असं तुम्ही कधी अनुभवलं आहे का? आज आपण याच गुंतागुंतीचे काही मजेदार पैलू उलगडणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, गुंतागुंत म्हणजे काय? गुंतागुंत हा शब्द ऐकल्यावर आपल्याला काहीतरी क्लिष्ट, अवघड असं वाटतं ना? पण स्त्री मनाच्या बाबतीत ही गुंतागुंत क्लिष्ट असली तरी ती खूप सुंदर आहे. ती एखाद्या रंगीबेरंगी धाग्यांच्या गुंडाळ्यासारखी आहे. प्रत्येक धागा वेगळा, पण एकत्र येऊन एक सुंदर नक्षी तयार करतो. स्त्रीचं मन म्हणजे भावनांचा, विचारांचा आणि अनुभवांचा एक अनोखा संगम आहे. स्त्री मनाचा पहिला आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे भावनांचा महासागर. स्त्री एकाच वेळी अनेक भावना अनुभवू शकते. ती एका क्षणी कमालीची हळवी असते, तर दुसऱ्या क्षणी ती एखाद्या संकटात आपल्या कुटुंबासाठी ढाल बनून उभी राहते. तिचं प्रेम जितकं अथांग असतं, तितकाच तिचा स्वाभिमानही टोकदार असतो. घरातल्या लहान मुलापासून ते घरातली मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना समजून घेताना तिच्या मनात अनेक भावनांची लाट उसळत असते. ही तिची भावनिक समृद्धीच तिच्या मनाला अधिक गुंतागुंतीचं पण सुंदर बनवते. दुसरा पैलू म्हणजे तिच्या शब्दांमागचे अर्थ. बऱ्याचदा असं म्हणतात की स्त्री जे बोलते त्यापेक्षा जे बोलत नाही त्याचा जास्त अर्थ दडलेला असतो. जेव्हा ती काही नाही म्हणते तेव्हा त्याचा अर्थ मला तुमची गरज आहे किंवा मी नाराज आहे असा असू शकतो. तिच्या मौनाचा अर्थ समजून घेणं हीच खरी गुंतागुंत. हे मौन समजून घेण्यासाठी तिच्याशी भावनिक जोडणी असणं गरजेचं आहे. तिची देहबोली, तिचे डोळे आणि तिच्या आवाजातील चढ उतार यातून तिच्या मनातले खरे शब्द आपल्याला ऐकू येतात. तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याग आणि कर्तृत्वाची सांगड. स्त्री स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी झटते. स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून ती इतरांच्या स्वप्नांना पंख देते. पण त्याचवेळी ती स्वतःची स्वतंत्र ओळख जपण्यासाठी, आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असते. या दुहेरी प्रवासात तिचं मन सतत हिंदोळ्यासारखं असतं. सर्वांना सांभाळून घेताना ती बऱ्याचदा स्वतःला मात्र विसरून जाते. हा तिचा समतोल साधण्याचा प्रयत्नच तिच्या मनाला आणखी सखोल बनवतो. आणि चौथा पैलू म्हणजे तिची उपजत निसर्गदत्त शक्ती किंवा इंट्युशन. स्त्रीकडे एक जबरदस्त सिक्स सेन्स असतो. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे किंवा एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट याचा अंदाज तिला लवकर येतो. या अंतर्ज्ञानामुळेच की काय तिचे विचार अधिक सखोल आणि गुंतागुंतीचे होत जातात, ज्यामुळे ती अनेकदा अचूक निर्णय घेते. ही तिची अलौकिक शक्ती आहे. तर मित्रांनो, स्त्रीमन ही खरोखरच एक अद्भुत आणि सुंदर गुंतागुंत आहे. ती सोडवण्यापेक्षा ती अनुभवण्यात आणि सन्मान देण्यात जास्त आनंद आहे. तुम्हाला काय वाटतं स्त्रीमनाबद्दल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पल्लवी धारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.